नमस्कार। आज आपण भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत। मी आपल्याला सगळ्यांनाच प्रिय वंदनीय असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या त्या कमिटीमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मानाचा मुजरा करते, सलाम करते की आपल्याला आपले अधिकार, कारण आपण सगळे आपल्याला जे आठवतंय किंवा ही पिढी जी बघते ते स्वतंत्र भारतातच जन्माला आले। आपल्या स्वातंत्र्यासाठी जो मोठा लढा आपल्या देशात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात सुरू झाला आणि त्यानंतर तोच विचारांचा वारसा घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू आणि अनेक असे मोठे नेते, महिला आणि पुरुष यांनी जे योगदान दिलं, त्यांचं रक्त त्यांनी आपल्या देशासाठी, आपल्याला स्वातंत्र्य मिळावं, तुम्ही आणि मी मोकळा श्वास घेऊ देतात, तो एवढा मोठा त्याग त्यांनी आपल्यासाठी केला। त्या प्रत्येक व्यक्तीची आज आपण आठवण काढली पाहिजे। आणि त्यानंतर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर हा देश चालणार कसा पुढे? अनेक लोक देश स्वातंत्र्य झाला तेव्हा म्हणत होते की हा देश टिकेल का नाही माहिती नाही, पण अशा परिस्थितीवर मात करून या देशाच्या मातीत जन्म झालेले आपले सगळ्यांचे प्रिय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातलं नाही जगातलं सगळ्यात उत्तम असं संविधान आपल्याला दिलं। त्या संविधानात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी लिहून ठेवले। म्हणजे तुम्ही किती मोठा व्यापक विचार त्या सगळ्या कमिटीने आणि बाबासाहेबांनी केला असेल की आज जेव्हा जेव्हा संघर्षाची वेळ या देशात येते तेव्हा त्या प्रत्येक संघर्षाला कसं आपण फेस करायचं हे सगळं त्या संविधानात लिहिलेलं आहे। आज खरं तर मी जड अंतःकरणातून हे म्हणते, कारण आज 75 वर्ष होत आणि त्याच संविधानाच्या विरोधात मागचं पूर्ण वर्ष हे संविधानाच्या विरोधात सत्तेतल्या अनेक जबाबदार व्यक्तींनी वक्तव्य केले। त्याचा पूर्ण ताकदीने आपण विरोधी केला आणि संविधान बदलायची भाषा भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी हाणून पाडली। आणि आज नंतर मला कालच्या मागच्या वर्षीच्या तुमच्या सगळ्यांच्या कष्टांमुळे संविधान बदलायची हिम्मत तर सोडा, भाषाही कोणी करणार नाही असं तुम्ही सगळ्यांनी मिळून जे काम केलेलं आहे त्याचं मी मनापासून आभार मानते आणि कौतुकी करते। खूप मोठा संघर्षाचा काळ होता। जो दिल्लीमध्ये शक्तिवान होता तो आम्हाला म्हणायचा की आम्ही सत्तेत परत आलो तर आम्ही संविधान बदलू। आता ती भाषा पूर्णपणे तुमच्या ताकदीने बदलली आणि ती ताकद कोणी दिली तुम्हाला? आपल्याला ती सगळ्यांना ताकद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या एका मताने दिली। एक मत हे तुम्हालाही एक मत ताई, मलाही एकच मत, यांनाही एकच मत आणि प्रधानमंत्र्यांनाही एकच मत, ही समतेची भाषा जी आली ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानातून आपल्या सगळ्यांना दिली। पण गेल्या काही वर्षात माझीही पिढी मी कबूल करते की ही संविधान पुढच्या पिढीला समजून सांगण्यातच किंवा तुमचे अधिकार काय आहेत हे सांगण्यात कमी पडली। त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे। माननीय जयंतराव आज सांगलीला झेंडावंदन करतायत। त्यांनी काल मला सांगितलेलं आहे, त्यांचा काल परवा मला फोन आला होता की आपण एक उपक्रम करायचा आहे, ते 27ला 28ला मुंबईला येऊन तेव्हा सविस्तर त्याची माहिती देतीलच पदाधिकाऱ्यांना, पण त्यांची इच्छा होती की मी हे माझ्या भाषणात आज इथे सांगावं की आजपासून पूर्ण वर्षभर 75वी हे जे दिवस आहे प्रजासत्ताक दिनाचं आपलं वर्ष आहे ते वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे। आणि साजरा म्हणजे फक्त कार्यक्रम घेऊन नाही, आपण गाव, वाडी, वस्ती, शाळेपर्यंत जाणार आहोत, कॉलेजेसमध्ये जाणार आहोत। आपण स्वतः जाऊन तिथे आपल्या संविधानाची प्रत द्यायची, शाळेला सहकार्याची भूमिका करूया की कोणी निबंध स्पर्धा घ्यायची, कुणाला कुठलीही चर्चासत्र करायचं असतील तर अशा चांगल्या संस्था आहेत ज्या संविधानात आज महाराष्ट्रात काम करतात आणि पुढच्या पिढीला संविधानात आपले काय अधिकार आहेत हे सांगण्यासाठी आपल्याला मदत करायची त्यांची भूमिका राहिलेली आहे। त्याच्यामुळे आजपासून या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि पूर्ण एक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतः संविधान वाचणार आहेच,
पण त्याच्याबरोबर आणि त्याची सुरुवात आमच्या सगळ्यांकडून आहे. आपण जाहीर वाचनाचे कार्यक्रम आपल्या भागात घेऊया, आपल्या मतदारसंघात घेऊया, आपल्या गावात घेऊया, आपल्या वस्तीत घेऊया, आपल्या सोसायटीत, बिल्डिंग मध्ये, आपल्या माळ्यावर, जिथे जमेल तिथे आपल्याला सगळ्यांना ही मोठं काम पुढच्या वर्षभरात करायचंय. ताई म्हणल्या तसं इलेक्शनचं वर्ष आहेच, पण इलेक्शन बरोबरच या संविधानाचं खूप मोठं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त पक्ष म्हणून नाही, पण एक भारतीय ज्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि संविधानाच्या विरोधात कोणीही किंवा बाबासाहेबांच्या विरोधात कोणीही काही बोललं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतातली जनता ती मान्य करणार नाही. आणि आम्ही तर मान्य करणारच नाही. त्याच्यासाठी हा लढा आपला चालू राहील. आणि आपण सगळे मिळून ह्या कामाला मागच्याच वर्षी लागलेलो आहोत. पण हा देश, एक गोष्ट मी पुन्हा मगाशीही मुंबई काँग्रेसच्या जेव्हा कार्यक्रमात म्हणले की हा देश कुणाच्याही मनमर्जीने चालणार नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. त्यामुळे याच्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने या संविधानासाठी लढलं पाहिजे, या देशासाठी लढलं पाहिजे, या देशाच्या लोकांच्या नागरिकांच्या अधिकारासाठी लढलं पाहिजे. आता हे खरं तर व्यासपीठ नाही, पण महाराष्ट्रामध्ये अनेक घटना, दुर्दैवी घटना, बीडची असेल आणि परभणीची घटना असेल, ही मला खरंच विचार करून सांगा, आपल्या संविधानाच्या चौकटीत बसतात का? एखाद्याचा खून आपल्या देशात, राज्यात, आपल्या महाराष्ट्रात होतो आणि त्याच्यावर पांघरून टाकलं जातं. त्याची जी लेक आहे संतोष भाऊची, मी जेव्हा जेव्हा तिला बघते मला अतिशय अस्वस्थ व्हायला होतं की ज्या लेकीने, अशीच पोर आहे ना ती, तिने शाळेत जायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, हसलं खेळलं पाहिजे, फुगडी खेळली पाहिजे, या गोष्टी करायच्या ऐवजी ती लेक, तिचे अश्रू अनावर असतात आणि ती वडिलांचा लढा जाऊन प्रत्येक सभेमध्ये भाषण करत असते तिच्या आईच्या, तिच्या भावाच्या, तिच्या कुटुंबाच्या अधिकारासाठी. किती दुर्दैवी आहे मला सांगा. जी मुलींनी शाळेत फुगडी, लंगडी हे खेळलं पाहिजे, मातीमध्ये तिने सगळं तिचं आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे, ती मुलगा आणि ती मुलगी दोघही आणि त्यांची आई हे संपूर्ण महाराष्ट्र फिरतायत. आता परभणी मधल्या त्या आईचा वेदना, आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की ह्या घटना जेव्हा झाल्या तेव्हा आपलेच सहकारी फौजियाताई खान आणि बजरंग अप्पा सोनवणेंनी पहिल्यांदा संसदेत तो विषय मांडला. आणि तातडीने आदरणीय पवार साहेब हे पहिले नेते आहेत जे त्या दोन्ही ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाला आधार दिला. आणि त्याच्यानंतर गेल्या 40-45 दिवस काय झाले आपण सगळ्यांनी पाहिले. मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते. मला हा राजकीय विषय नाहीये, माझ्यासाठी हा सामाजिक विषय आहे. कारण दोन्ही घटनांमध्ये ज्या पद्धतीने पारदर्शकपणे न घाबरता, महत्वाची गोष्ट आहे की घाबरले नाही, माध्यमांनी गेले 40-45 दिवस ज्या पद्धतीने त्याचं रिपोर्टिंग केलेलं आहे आणि ते पारदर्शकपणे सगळ्याचे डॉक्युमेंट्स असतात, ते बोलतात आणि दाखवतात, तेव्हा ह्या भारतात कळलेलं आहे की काय अन्याय परभणी आणि बीड मध्ये झालेला. आणि अशी सगळी जे वागणं आहे, ज्या कृती आहे, आपला कुणाला वैयक्तिक विरोध नाही, पण ती जी कृती आहे, ती मानसिकता आहे, ही मोडून कायची नैतिक जबाबदारी, मी शब्द नैतिक वापरते, कारण का नैतिकतेने वागले असते तर ही एक ती घटना झालीच नसती, आणि झाली असती तर आतापर्यंत बरेच बदल झाले असते. दुर्दैव पण असे बदल झालेले नाही. त्याच्यामुळे हा देश संविधानाप्रमाणे चालला पाहिजे. आणि बीड आणि परभणीच्या घटना या दोन्ही संविधानाच्या चौकटीतच आम्ही न्याय मागतो, आम्ही कुठे काय वेगळा न्याय मागतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी या संघर्षात या दोन्ही कुटुंबांबरोबर ताकदीने उतरलं पाहिजे. आज मोठ्या संख्येने आपण आला, अनेक लोक रस्त्यात आहेत, पण आज सरकारने मेगा ब्लॉक ठेवला. खरं तर मला जरा आश्चर्य वाटलं, हा काही विषय नाही इथे बोलायचा, पण अनेक आपले सहकारी आणि फक्त आपलेच नाही, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साजरा करायला आपण सगळे उत्सुक असतो, आणि अशा दिवशी मेगा ब्लॉक करून जे उत्सुक लोक हा दिवस साजरा करण्यासाठी इथे येत आहेत, मुंबईभर अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत, तिथे मेगा ब्लॉक म्हणजे मला खरं तर आश्चर्य वाटतं. मी कदाचित त्या बिचाऱ्या रेल्वे मंत्र्याला माहिती नसेल हे झालंय, पण माझी सरकारला विनंती राहील की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे अतिशय महत्वाचे दिवस आहेत, आणि
त्याच्यामुळे असलं मेगा ब्लॉक वगैरे कृपा करून असल्या दिवशी घेऊ नका, हे राष्ट्रहिताचं नाही. कारण का राष्ट्राच्या अभिमानासाठी आम्ही हे 2 दिवस साजरे करतो, त्याही दिवशी तुम्ही असले मेगा ब्लॉक वगैरे करणार आमचे सगळे लोक. आणि आता मला कोणीतरी म्हणलं की आपले लोक कुठे बदलापूरला अडकलेले आहेत. सकाळी 5:15 वाजता आंघोळ करून सगळे लोक साजरा हा दिवस करण्यासाठी घरातून निघालेत आणि 2-2 तास कुठे बदलापूरला वगैरे अडकून पडलेले. त्याच्यामुळे हे दुर्दैवी आहे. या सरकारला आपली विनंती राहील, मीही आज रेल्वे मंत्र्यांना पत्र करणार आहे की कृपा करा, तुम्हाला जे काय मेगा ब्लॉक करायचे ते कधीही करा, पण आमचे गरीब कष्ट करणारे जे आहेत, जे ह्या देशासाठी काहीतरी करू इच्छितात असल्या लोकांना कृपा करून असल्या दिवशी तरी अडचणीत आणू नका. आज राष्ट्रामध्ये बऱ्याच बदल होताना दिसत आहेत. बजेट देशाचं 1 तारखेला येणार आहे आणि आज शेतकरी असेल किंवा आपले सगळे कष्ट करणारे मध्यमवर्गीय कष्ट करणारे लोक असतील, यांना महागाई, बेरोजगारी याच्यामुळे खूप मोठा संघर्ष करायला लागला. एकीकडे शेतकरी म्हणतात आम्हाला हमी भाव मिळत नाही आणि दुसरीकडे तुम्ही महिला भेटला की म्हणतात ताई महागाई गगनाला टेकली. मग हे मधले पैसे जातात कुठे, हा एक मोठा प्रश्न आहे. पण आपला पक्ष हा सर्वसमावेशक आहे, त्याच्यामुळे आपण महागाई कशी कमी होईल ह्याच्यासाठीही लढा करायचा आहे. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जो काळ्या मातीशी इमान राखतो अशा शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. एक दुर्दैव झालं की गेल्या आठवड्यात 10 दिवसापूर्वी या राज्याचे कृषी मंत्र्यांनी स्वतःच कबुली केली की हो, आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत भ्रष्टाचार झालेला आहे. हे मी म्हणत नाहीये, या राज्याचे, मी आरोपी करत नाहीये, ही कबुली मी मानते तुमच्यासमोर. या राज्याचे कृषी मंत्री म्हणाले की पीक विम्यामध्ये 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय आणि हो, हार्वेस्टर मध्ये 8 लाख रुपये एका शेतकऱ्यांकडून घेतले. किती दुर्दैवी आहे मला सांग. हे भाषण आपल्याला करायचं, ही राज्याची परिस्थिती आहे. मला विचार करून सांगा की कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी जेव्हा मंगल कलश या राज्याचा आला, तो कशासाठी आला? या भ्रष्टाचारासाठी आला. आणि ते पण शेतकऱ्याशी, ज्या शेतकऱ्यांनी कष्ट करून त्याचं रक्त आणि घाम गाळून तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवला, त्या शेतकऱ्याला पण सोडणार नाही तुम्ही. मी आज या व्यासपीठावर मागणी करणार आहे, कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी लोकसभेत तुमच्याही आशीर्वादाने तुमचा आवाज म्हणून जेव्हा आपण सगळ्यांनी आणि बारामती लोकसभा मतदारसंघांनी मला पाठवलंय, मी पार्लमेंटमध्ये बोलताना पहिला विषय मांडणार आहे की महाराष्ट्रात जे भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला आहे त्याची तातडीने इन्क्वायरी लागली पाहिजे आणि ह्या देशातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा हमीभाव मिळालाच पाहिजे. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक खासदार अपूर्ण ताकदीने आज संसदेत करणार आहे. आम्ही 8 जण संसदेत आज तुमच्या सगळ्यांच्या कष्टांमुळे गेलेलो आहोत. प्रत्येक जण उत्सुक आहे, प्रत्येक जण चांगलं भाषण करतं, प्रत्येक जण राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अतिशय एकत्रपणे आम्ही सगळे तिथे काम करतोय. तुमचेही काही स्थानिक प्रश्न असतील तर जरूर आम्हाला द्या. आता हे जरा मोठं सेशन असतं, जवळपास 1.5 महिना चालतं ते, त्यामुळे कुठल्याही प्रश्न जे महाराष्ट्राचे निगडीत असतील, केंद्र सरकारचे असतील, तर आपण सगळ्यांनी आम्हाला 8 जणांना मार्गदर्शन करावं. आम्ही लोकशाही पद्धतीने निवडून गेलेलो आहोत आणि हा देश लोकशाही पद्धतीनेच चालणार. इथे दडपशाहीला आम्ही थारा देऊ देणार नाही. आणि आपण सगळे जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत हे संविधान हे कसं टिकेल आणि पुढच्या पिढीपर्यंत हे सगळे आपले संविधानाचे जे संस्कार आहेत हे पोचवायची नैतिक जबाबदारी जी जयंतरावांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षभरात आपल्याला हे कार्यक्रम करायचे. तो कार्यक्रम कसा असेल या सगळ्याची माहिती पक्षाच्या ऑफिसमधून सगळे जिल्हा आणि तालुका अध्यक्षापर्यंत ती डिटेल नोट जाईल. त्याप्रमाणे वर्षभर आपल्याला हे कार्यक्रम करायचे. आज हा मेगा ब्लॉकचा एवढी अडचण असली तरी मोठ्या संख्येने आपण हा अतिशय महत्वाचा दिवस साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आमच्या महिला भगिनी मेगा ब्लॉक असला तरी सकाळी लवकर तयार होऊन आज तिथेही आल्या 9:30 वाजता आणि इथे आल्या. कारण का मला माहिती आहे तुमचा येणं कमी महत्वाचं नाहीये, पण आमच्या महिला भगिनी घरातला आवरून आलेत म्हणून त्यांना थोडस जास्त 5 वाजता जास्त. बघा पुरुष पण तुमच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. त्यामुळे ह्या समतेमध्ये ह्या
देशाच्या जडणघडणीमध्ये आपण सगळे पूर्ण ताकदीने पुढे काम करूया. पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.